नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वादळाने ढवळून निघालंय. नाव एक पण दावेदार दोन. आणि प्रश्न तोच जो सगळ्यांना पडलाय, खरी शिवसेना नक्की कुणाची? अहो, हा फक्त दोन गटांमधला वाद नाहीये, तर ही आपल्या लोकशाहीची, आपल्या संविधानाची परीक्षा आहे. चला तर मग आज आपण याच घटनात्मक चक्रव्यूहाच्या अगदी मुळाशी जाऊया. शिवसेना कोणाची? हो, हाच तो प्रश्न आहे ज्याने आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. बरं, याचं उत्तर सापडणार कुठे? कायद्याच्या क्लिष्ट कलमांमध्ये की राजकीय डावपेचांमध्ये? चला, आज आपण मिळून याचं उत्तर शोधूया. हा संपूर्ण उलगडा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं तर लाईक आणि शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. तर ह्या संघर्षाच्या मध्यभागी आहेत दोन गट. एकीकडे आहे एकनाथ शिंदे गट आणि दुसरीकडे आहे उद्धव ठाकरे गट. आणि गंमत म्हणजे दोन्ही गटांचा दावा एकच आहे की आम्हीच खरी शिवसेना. पण हा दावा सिद्ध कसा होणार? कोण ठरवणार हे? आणि याचं उत्तर मंडळी दडलंय दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष, ज्यांना आपण स्पीकर म्हणतो. आणि दुसरी आपलं भारतीय संविधान. हो, या सगळ्या राजकीय पेचाची किल्ली स्पीकरचे अधिकार आणि संविधानाचे नियम यांच्यातच कुठेतरी लपलेली आहे. चला तर मग सगळ्यात आधी महाराष्ट्रातला हा नेमका राजकीय पेच आहे तरी काय हे समजून घेऊया. गोष्ट आहे 2023ची, जेव्हा दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवा म्हणून याचिका दाखल केल्या. आणि बस इथूनच खऱ्या अर्थाने या घटनात्मक लढाईला सुरुवात झाली. आता बघा, झालं काय? 2023मध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका टाकल्या. मग विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. आणि तो निकाल काय होता? तर शिंदे गट वैध आहे आणि उद्धव गटाची याचिका फेटाळली. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. कोर्ट म्हणालं की अध्यक्षांनी निर्णय द्यायला खूप जास्त वेळ लावला. आता हा निर्णय वेळेत होणं इतकं महत्त्वाचं काय हेच आपण पुढे बघणार आहोत. या सगळ्या गोंधळात एक प्रश्न उभा राहतो की विधानसभा अध्यक्षांचे म्हणजे स्पीकरचे नेमके अधिकार तरी काय आहेत? ते कुठल्या नियमांनी बांधलेले आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आपल्या संविधानाच्या कलम 178 ते 189 मध्ये. चला जरा या कलमांमध्ये डोकावून पाहूया. बरं, सगळ्यात आधी हे पाहू की स्पीकरची निवड होते कशी. तर बघा, कलम 178 सांगतं की विधानसभा स्वतःच्या आमदारांमधूनच एकाला अध्यक्ष आणि दुसऱ्याला उपाध्यक्ष म्हणून निवडते. त्यांना पदावरून काढता येतं का? हो, नक्कीच. कलम 169 नुसार विधानसभेत 14 दिवसांची नोटीस द्यायची आणि बहुमताने ठराव पास करायचा. चालं. आणि समजा अध्यक्ष गैरहजर असतील तर? सोपं आहे. कलम 180 नुसार उपाध्यक्ष त्यांचं काम पाहतात. आता हा आकडा बघा, 1/10. हा साधासुद्धा आकडा नाहीये, हा खूप महत्वाचा आहे. कलम 89 नुसार विधानसभेचं कामकाज सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी इतके म्हणजे 10% सदस्य हजर असायलाच पाहिजेत. यालाच कायद्याच्या भाषेत कोरम किंवा मराठीत गणपूर्ती असं म्हणतात. हे बघा, स्पीकर म्हणजे ना क्रिकेटच्या मॅचमधल्या अंपायर सारखे असतात. ते खेळाडू नसतात, ते पंच असतात. म्हणूनच ते सहसा मतदानात भाग घेत नाहीत. त्यांचं काम आहे फक्त कामकाज व्यवस्थित निष्पक्षपातीपणे चालवणं. पण समजा एखाद्या विषयावर बरोबर 50-50 मतं पडली, म्हणजे टाय झाली तर मग काय? अशा वेळेस स्पीकर मैदानात उतरतात आणि आपलं निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोट वापरून ती कोंडी फोडतात. चला आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. एखादा आमदार अपात्र कधी ठरतो? कारण महाराष्ट्राच्या या प्रकरणात हाच तर सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा होता. आणि याची उत्तरं लपली आहेत संविधानाच्या कलम 190 आणि 191 मध्ये. तर कलम 191 काय सांगतं? ते सांगतं की आमदार काही स्पेसिफिक कारणांमुळे अपात्र ठरू शकतो. कोणती आहेत ती कारणं? पहिलं, जर त्याने सरकारमध्ये कुठलं लाभाचं पद घेतलं असेल. दुसरं, कोर्टाने त्याला वेडं किंवा दिवाळखोर ठरवलं असेल. तिसरं, जर तो भारताचा नागरिकच राहिला नसेल. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याखाली तो अपात्र ठरला असेल. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हा अपात्रतेचा निर्णय घेणार कोण? आणि इथेच तर खरी मेख आहे. जर कारण पक्षांतर असेल तर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार असतो स्पीकरकडे.
पण बाकीची सगळी कारणं म्हणजे नागरिकत्व गेलं किंवा दिवाळखोरी यासाठी निर्णय घेतात राज्यपाल, तेही निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन. हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अच्छा, तर हा पक्षांतरबंदी कायदा म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा कायदा यासाठी आहे की निवडून आल्यानंतर आमदारांनी पैशासाठी किंवा मंत्रिपदासाठी आयाराम गयाराम करू नये, म्हणजे पक्ष बदलू नयेत. आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्याची म्हणजे नियम मोडणाऱ्या आमदाराला अपात्र ठरवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी दिली आहे स्पीकरवर. आणि यामुळे होतं काय की स्पीकरची भूमिका फक्त सभागृह चालवण्यापुरती राहत नाही, तर ती त्यांच्या निष्पक्षपातीपणाची, त्यांच्या प्रामाणिकपणाची एक परीक्षाच ठरते. हीच त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. पण मग एक प्रश्न येतो की स्पीकरचे अधिकार अमर्याद आहेत का? ते काहीही निर्णय घेऊ शकतात का? तर उत्तर आहे अजिबात नाही. सुप्रीम कोर्टाने 2 ऐतिहासिक खटल्यांमध्ये हे अगदी स्पष्ट केलंय. नबाम रेबिया प्रकरणात कोर्टाने सांगितलं की स्पीकरच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येतं, तो अंतिम नाही. आणि शिवराज सिंग चौहान प्रकरणात तर कोर्टाने स्पष्ट बजावलं की स्पीकर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घ्यायला मुद्दाम उशीर करू शकत नाहीत. याचा सरळ अर्थ एकच आहे, स्पीकर कायद्यापेक्षा मोठे नाहीत. चला तर या सगळ्या चर्चेचा सार काय, थोडक्यात मुद्दे बघूया. 1. विधानसभा स्वतःचा आपला स्पीकर निवडते. 2. कामकाज चालवायला कमीत कमी 10% सदस्य लागतात. 3. पक्षांतराचा निर्णय स्पीकर घेतात, पण इतर कारणांवर राज्यपाल निर्णय घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. आपल्या लोकशाहीसाठी स्पीकरने निष्पक्षपाती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्पीकरला सभागृहाचा न्यायाधीश असं म्हटलं जातं, कारण नियमांचं पालन करून घेणं आणि सगळ्यांना समान न्याय देणं हेच त्यांचं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य आहे. आता आपण नियम बघितले, अधिकार बघितले. आता या सगळ्या माहितीच्या आधारावर महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला त्याकडे कसं बघायचं, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. याबद्दल काय वाटतं आपलं मत कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. लोकशाही आणि संविधानावरची ही आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी या विश्लेषणाला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. जय संविधान.